नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कोपिलेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. न्यासाच्या वतीने नववर्षानिमित्त 30 मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेत यंदा संस्कृतीचा महाकुंभ अवतरणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सायंकाळी काल उपवन तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरती अनुभूती ठाणेकरांना अनुभवता आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले, माजी नगरसेविका परिषद सरनाईक, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष टीजेएसबीचे शरद गांगल, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, पुण्याचे संदीप वैद्य इत्यादींसह शेकडोंच्या संख्येने भाविक येथे उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केवळ 25वे वर्ष आहे म्हणून नव्हे तर दरवर्षी अशी गंगा आरती उपवन तलाव येथे व्हावी, त्याचबरोबर घोडबंदर परिसर आणि ठाणे महानगरपालिका हद्दीत गंगा आरती व्हावी अशी अपेक्षा माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली आहे. दोनों हाथों और सभी लोग खड़े भी हो जाएंगे, सभी लोग खड़े हो जाएंगे, जितने भी लोग बैठे हैं सभी लोग खड़े हो जाएंगे. जहाँ तक मेरी आवाज जय श्री राम, जय जय श्री राम. हे विकास क्लिक कर ना मध्ये, असं क्लिक कर बिलकुल. सर्वात जुनी संस्था असलेली कोपिलेश्वर मंदिराच्या संस्थेला हे 25 वर्ष पूर्ण झालं आहे आणि गेल्या 25 वर्षापासून ठाणे शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये कोपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते. आणि हे 25 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी संकल्पना राबवली की ठाण्यातील काही मुख्य तलाव आहेत त्या तलावांमध्ये महाआरती करायची. आणि त्यानुसार 28 तारखेला आज अहिल्यादेवी होळकर ह्या तलाव उपवनच्या तलावामध्ये, उद्या 29 तारखेला मासुंदा तलावात आणि परवा सकाळी 7 वाजता ही कोपिलेश्वर मंदिरातून स्वागत यात्रा निघेल. अशा प्रकारची संकल्पना ट्रस्टच्या सगळ्या आयोजकांनी केलेली आणि त्यानुसार आज 28 तारीख म्हणजे पहिला दिवस हा अहिल्यादेवी होळकर या उपवनच्या तलावामध्ये अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे महाआरती वाराणसीवरून सगळे ब्राह्मण आले होते आणि त्यांच्या माध्यमातून केलेली. आम्ही ह्या परिसराचा आमदार म्हणून कोपिलेश्वर मंदिर ट्रस्टचा सर्व सभासदांचा सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी संधी माझ्या मतदारसंघातील ह्या अतिशय पवित्र असलेल्या अहिल्यादेवी होळकर उपवन तलावामध्ये प्राप्त करून दिली आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये ही महाआरती झाली. ओम गंगा तरंग रमणीय जटाकलापम गौरभागम नारायण प्रेमनंगमदापहारम वाराणसी प्रभृतिम भज विश्वनाथम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. मेरा नाम हिमांशु पांडे और हम जितने भी ब्राह्मण आज यहाँ पर उपस्थित हैं सभी लोग काशी से चलकर यहाँ पर आए हुए हैं और आज आप लोगों ने जिस आरती के दर्शन किए हैं यह आरती काशी में होने वाली प्रतिदिन बाबा विश्वनाथ की और माँ गंगा की भव्य महाआरती है, जो कि काशी में प्रातःकाल और सायंकालीन आज से 100 वर्षों से चली आ रही है. तो जिस आरती की आप लोगों ने दर्शन किए हैं वहाँ पर होने वाली माँ गंगा और बाबा विश्वनाथ जी की आरती. आपने आरती में आज अलग अलग चीज़ों के दर्शन किए. हम सर्वप्रथम आरती में शंखनाद से प्रारंभ करते हैं, उसके बाद हम भगवान की अगरबत्ती से आरती करते हैं, उसके बाद हम भगवान को धूप दिखाते हैं, धूप के बाद हम भगवान को महाआरती दिखाते हैं, महाआरती के उपरांत हम भगवान को नाग आरती से आरती करते हैं, उसके उपरांत हम भगवान को चमर दिखाते हैं, चमर के बाद हम भगवान की पुष्प आरती करते हैं, उसके बाद हम वापस से शंखनाद करके भगवान की पुष्पांजलि करके आरती का समापन करते हैं. आज जिस आरती के आप लोग ने दर्शन किए हैं इस आरती को देखने के लिए ना कि अपने भारत से बल्कि देश विदेश से लोग इस आरती की सिर्फ दर्शन करने के लिए काशी आते हैं. जब आप कभी काशी आते हैं तो काशी आने में लोगों को दो ही उद्देश्य रहते हैं कि हम काशी क्यों जा रहे हैं. एक तो वहाँ पे बाबा विश्वनाथ हैं जो कि हमारे पूरे भारत में 12 ज्योतिर्लिंगों में से एक हैं, बाबा विश्वनाथ जो कि ज्योतिर्लिंगों में आते हैं, और एक माँ गंगा जिसके दर्शन के लिए लोग आते हैं. काशी लोग सिर्फ 2 चीज़ों के लिए आते हैं, एक तो बाबा के दर्शन के लिए और माँ गंगा की आरती के लिए. तो वही आरती का दर्शन आज इस क्षेत्र के लोगों ने अनुभव किया है. हम चाहेंगे कि ऐसा कार्यक्रम जहाँ भी आप लोग के क्षेत्र में हो आप लोग वहाँ पर जाएँ और अत्यधिक संख्या में इस आरती के दर्शन करें और इस न्यूज़ चैनल के माध्यम से मेरी आवाज़ जहाँ तक पहुँच पा रही है
वहाँ के सभी लोग कल भी यहाँ पर महाआरती के आयोजन है, तो आप सभी लोग यहाँ पर आएँ और माँ गंगा की भव्य महाआरती के दर्शन करिए। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी पालघर जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित केलं आहे. भाजपाचे गणेश नाईक, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, मनसेचे अविनाश जाधव हे ठाणे जिल्ह्यातील मातब्बर नेते पालघरचा किल्ला लढवत आहेत. आता काँग्रेस पक्षनेतेही त्यामध्ये उडी घेत आहेत. ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांची प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकारीची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानुसार ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांची पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी तशा आशयाचे नियुक्तीपत्र ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना दिलं असून आपण पालघर जिल्ह्यात जाऊन सर्व ब्लॉक अध्यक्ष ते नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या ब्लॉकनिहाय बैठका घ्याव्यात आणि आपला अहवाल 15 दिवसात प्रदेश कार्यालयात सादर करावा असे निर्देश करण्यात आलेले आहेत. घोडबंदर मार्गावर मुंबई महानगर प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती दळणवळणाची कामं सुरू असून या कामांमुळे सुमारे 3000 वृक्षांवरती संक्रांत येणार आहे. विशेष म्हणजे यात एकमेव वडाचं झाड भाग्यवान ठरले असून नागरिकीकरणाच्या कचड्यातून वाचणार आहे. या वृक्षतोडीमुळे घोडबंदर मार्ग ओसाळा होणार आहे. त्यामुळे या भागातील जागरूक वृक्ष आणि पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. MMRDA मार्फत घोडबंदर मार्गावरती मेट्रो सेवा, रस्त्याचे महामार्ग, रस्त्यांमध्ये विलिनीकरण करून त्यांचं काँक्रिटीकरण केलं जात आहे. त्याचबरोबर मानपाडा ते बोरिवली बोगदा आणि गायमुख ते चैनापूल या रस्त्यांचं देखील काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. या नागरिक सुविधांमध्ये 2196 झाडांची कत्तल केली जाणार आहे. या झाडांपैकी 549 झाडांचं पुनरोपण केलं जाणार आहे आणि 1646 झाडं जमीनदोस्त केली जाणार आहेत. त्याकरिता महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सर्वच झाडे तोडण्यात येणार होती. परंतु ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आनंदनगर येथील एका वडाचं झाड कसेबसे वाचवले आहे. त्यामुळे घोडबंदरवासियांना या मार्गावरती केवळ वडाच्या झाडाची सावली मिळणार आहे. मुंबई मेट्रो मार्गाखाली 2 खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा तातडीने हटवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मुंबई महानगर प्रादेशिक विकास महामंडळाची 159वी बैठक BKC येथील मुख्यालयात पार पडली. त्यावेळी शिंदे यांनी MMRDA आयुक्तांना हा राडारोडा तातडीने हटवण्याचे निर्देश दिले. मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामे प्रगतीपथावरती आहेत. मेट्रोच्या 2 खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा मशीन किंवा अनावश्यक वस्तू साठवून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा हे सामान सुरक्षित राहावे यासाठी अनावश्यक बॅरिकेड्स लावले जातात. हे बॅरिकेड्स इतर वाहनांसाठी वाहतुकीचा अडथळा ठरत असल्याने रस्ता रुंदी असूनही
हे बॅरिगेटर्स इतर वाहनांसाठी वाहतुकीचा अडथळा ठरत असून रस्ता रुंद असूनही प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या कामं झाल्यावरती हा राडारोडा तातडीने हटवावा. तिथे काम पूर्ण झालं आहे तिथे मशिनरी तातडीने हलवून तो रस्ता मोकळा करावा. तसेच अनावश्यक बॅरिगेटर्स टाकून रस्ते अडवले जात असतात तर ते तात्काळ दूर करून मार्ग मोकळा करावा असं शिंदे यांनी सांगितलं. तसेच हे काम नीट होते की नाही ते पाहण्यासाठी MMRDAच्या वतीने एका नोडल ऑफिसरची नेमणूक करावी आणि या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आणि कंत्राटदारावरती कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद द्यावी असंही त्यांनी सांगितलं. चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे. यंदाचे 30वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू होणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नववर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडव्यात ते रामनवमी 6 एप्रिलपर्यंत नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग येथे संपन्न होणार आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पसरली आहे. या देवीचा आगमन सोहळा रविवारी म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता कळवा नाका येथून वाजत गाजत होणार आहे. यावेळी 300 जणांचे लेझिम पथक जय्यत तयारीमध्ये आहे. तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे वारकरी, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, पुरुषांचे महिलांचं लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात सुप्रसिद्ध प्रधानाचार्य व यज्ञाचार्य मुकुंद शास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे. या नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची देवी भक्तांना मेजवानीसुद्धा अनुभवता येणार आहे. तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे. आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदिके साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे, मध्ये गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असतील, विविध उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी ही परंपरा त्या ठिकाणी ठेवली होती. तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 30 वर्ष हा या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सव आपण करतोय. आणि या उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या उत्सवामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सर्व देवी भक्त या ठिकाणी सामील होतात. यावेळेचं डेकोरेशन म्हणजे आपलं रत्नागिरीचं जे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर जे राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी बाहेर ठेवलेली आहे. सर्व मान्यवर मंडळी आहेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी, खासदार, आमदार या ठिकाणी येणार आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.